आपल्यापैकी सगळ्यांनाच कधी ना कधी बॉडी पेन होतं. डोकं दुखतं, हात दुखतो, पाय दुखतो, पोटात दुखतं, असं काहीतरी आपण सगळेच कधी ना कधी एक्सपिरियन्स करत असतो. आणि अशा वेळेला आपण मेडिसिन घेतो, आराम करतो आणि ते पेन निघून जातं आणि परत ते पेन येतं. हे रिपीटेडली एखादं पेन का येत असतं? किंवा आपल्या बॉडीमध्ये पेन कसं आणि कुठून क्रिएट होत असतं? हे सगळे डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा चांगला फायदा होईल. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल, इझी आणि एफर्टलेस वेमध्ये कसं करू शकतो हे पाहत असतो. हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आपलं शरीर दिवस रात्र काम करत असतं आणि थकून जातं आणि बॉडी पेन्स व्हायला लागतात. आपल्याला कळत नाही अचानक असं पेन का आलं, कुठून आलं. आपल्या बॉडीमध्ये पेन व्हायचं काहीतरी डेफिनेट कारण असतं आणि हे कारण असतं आपल्या माइंडमध्ये. एखादं पेन क्रिएट व्हायचं कारण आपल्या माइंडमध्ये असतं, आपल्या इमोशन्समध्ये असतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे नवीन असेल. तुमच्यापैकी जे लोक या चॅनलवर रेग्युलर असतील त्यांना हे माहिती असेल की आपला जो माइंडसेट असतो किंवा आपल्या माइंडमध्ये जे काही विचार असतात, जे काही इमोशन्स असतात तेच आपलं लाईफ क्रिएट करत असतात. आणि आपल्या बॉडीमधलं पेन, आपली हेल्थ कंडिशन जी काही असते ही सुद्धा आपलं माइंडच क्रिएट करत असते. हे कसं, याचं एक उदाहरण मी तुम्हाला आता देते. माझी एक स्टुडंट आहे, तिचं नाव प्राची. तिला बऱ्याच वर्षांपासून पोटामध्ये दुखत होतं आणि तिने मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा घेतल्या होत्या आणि त्यांनी ते बरं व्हायचं, पण ते परत ते पेन उमळायचं आणि ती खूप हैराण झाली होती, त्रस्त झाली होती. आणि आणखी काही कारणांनी तिच्या लाईफ कंडिशन्ससाठी ती माझ्याकडे हिलिंगसाठी आली आणि तिचं हिलिंग करत असताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. तिच्यासाठी ॲडव्हान्स होपोनोपोनो EFT करून तिचे निगेटिव्ह इमोशन्ससुद्धा रिलीज केले होते, पण तरीसुद्धा तिच्या आतलं पेन कमी होत नव्हतं. तिच्या पोटामध्ये खूप दुखायचं आणि त्या पोटदुखीमुळे तिला झोप येत नव्हती आणि तिचा पूर्ण दिवस खराब जायचा. दिवसभर कंटाळा येणं, काही काम करण्यामध्ये उत्साह नसणं आणि सारखं पेनमध्ये असणं, हे सगळं ती फेस करत होती. आणि यामुळे एक तिचं जे लाईफस्टाईल होतं ते पूर्ण विस्कळीत झालं होतं. कशातच उत्साह नाही, लाईफमध्ये इंटरेस्ट नाही, कोणाशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही, काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि या सगळ्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स कमी झाला आणि पोटदुखी तर होती तशीच होती. ॲडव्हान्स होपोनोपोनो EFT हे सगळे टेक्निक्स वापरूनसुद्धा तिचं हे पेन कमी होत नव्हतं. मग तिच्यावर एक स्पेशल NLP टेक्निक वापरलं आणि तिचं पेन एका सिटिंगमध्ये कमी झालं. हे असं व्हायचं काय कारण आहे? हे पेन अचानक तिचं एका सिटिंगमध्ये कमी व्हायचं कारण काय आहे? जेव्हा तिचं मी हिलिंग करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिने तिच्या पास्ट लाईफमध्ये काही अशा मिस्टेक्स केल्या होत्या की ज्याचं गिल्ट तिच्या मनामध्ये होतं आणि ते गिल्ट खूप डीप होतं. ती खूप रजिस्ट करत होती ते गिल्ट सोडून देण्यासाठी आणि तिच्या गिल्टचं रूपांतर तिच्या पोटातल्या पेनमध्ये झालं होतं. तिचं पोटात जे काही दुखत होतं हे त्या गिल्टमुळे दुखत होतं. आपल्या आतमध्ये, आपल्या माइंडमध्ये कुठल्याही गोष्टीचा जेव्हा गिल्ट असतो तेव्हा ॲज अ पनिशमेंट म्हणून आपल्या बॉडीमध्ये पेन व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला बॉडी पेनचं कारण आपल्या माइंडमधल्या गिल्टमध्ये असतं. तुम्हाला जर बॉडी पेन असेल तर तुम्ही या गोष्टीशी रिलेट करता का? विचार करून बघा, तुमच्या पास्ट लाईफमध्ये काही गोष्टी तुम्ही अशा केल्या असतील किंवा काही गोष्टी केल्या नसतील की ज्यामुळे तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला गिल्ट फील होतो. तुम्हाला
नेहमी गिल्टी फील होत असतं आणि या गिल्टी फिलिंगचं रूपांतर बॉडी पेनमध्ये होत असतं. तर तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकता का? जर तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकत असाल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि जेव्हा प्राचीवर हीलिंग करायला सुरुवात केली, NLPचे स्पेशल टेक्निक्स वापरले, तेव्हा तिचं गिल्ट लवकर रिलीज झालं. हे गिल्ट जे आहे हे रिलीज न व्हायचं कारण असं होतं की ती रजिस्ट करत होती. तिच्यामध्ये रेजिस्टन्स खूप होता. तिची बॉडी तो गिल्ट सोडायला तयार नव्हती. मग हीलिंग केलं, तिचं हे गिल्ट रिलीज केलं आणि जसं हे गिल्ट रिलीज झालं तसं तिचं बॉडी पेनसुद्धा निघून गेलं. तिचं जे पोटात दुखणं होतं, जे काही तिला पोटात दुखत होतं गेल्या 3 वर्षापासून, हे एका सेशन्समध्येच 80% कमी झालं. इथे तिचा रिझल्ट मी शेअर करते आहे. ती तिचा अनुभव इथे सांगते आहे. माझा हॅपीनेस लाईफस्टाईलमध्ये कोर्स चालू आहे. मला स्ट्रेसमुळे खूप पोटात दुखत असे. होपोनोपोनो आणि EFT चालू होती, पण मला आराम वाटत नव्हता. तेव्हा मॅमने एक स्पेशल टेक्निक माझ्यासाठी केलं आणि माझी पोटदुखी अगदी जादू केल्याप्रमाणे बरी झाली. नंतर शांत झोप लागायला लागली. त्यानंतर पोट जास्त दुखले नाही. 80% आराम पडला. थँक्यू. तर हा असा प्राचीने तिचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आपलं जे काही बॉडी पेन असतं ते आपल्या आतल्या निगेटिव्ह इमोशन्समुळे असतं आणि मोस्ट प्रॉबेबली ते गिल्टी फिलिंगमुळे असतं. गिल्टी फिलिंगमुळे आपणच आपल्याला कुठेतरी पनिशमेंट देत असतो आणि पनिशमेंटच्या रूपाने हे पेन आपल्याला फील होत असतं. तुम्हालाही असं पेन होत असेल, बॉडी पेन असेल आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमच्या आतले निगेटिव्ह इमोशन्स क्लिअर करा आणि त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करत राहा. जेव्हा तुम्ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा तेव्हा तुमच्या आतली निगेटिव्हिटी क्लिअर होईल आणि तुमचा बॉडी पेनसुद्धा कमी व्हायला लागेल. एखाद्या पर्टिक्युलर भागामध्ये जर तुम्हाला पेन होत असेल, सपोज हातावर पेन होत असेल, इथे समजा रिस्टवर पेन असेल, तर रिस्टवर हात ठेवा आणि होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. असं म्हणा, या पेनची 100% जबाबदारी मी घेते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. फील करा एक एक शब्द. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं तुम्ही थोडा वेळ चॅन्ट करा आणि असं चॅन्ट करत असताना तुमच्या माइंडमध्ये काही थॉट्स येतील. जे काही थॉट्स येतील ते या प्रेयरनी रिलीज होतील. जे काही तुम्हाला फील होईल त्या थॉट्समुळे ते सुद्धा या प्रेयरमुळे रिलीज व्हायला लागेल. आणि डीपर लेवलवर याच्यासाठी काम करायचं असेल तर तुम्ही माझ्या फ्री वेबिनारमध्ये या. संडेला संध्याकाळी 7 वाजता फ्री वेबिनार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बॉडी पेनचं किंवा लाईफमधल्या कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट कॉज कुठे आहे आणि ते कसं ओळखायचं, ते कसं रिलीज करायचं, हे डिटेल्स मी तुम्हाला तेव्हा सांगेन. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आय होप आजचा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राचीची स्टोरी शेअर केली, त्याच्यामधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल, त्याच्यामधून तुम्हाला काही नॉलेज मिळालं असेल, काही रिअलायझेशन झालं असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, बॉडी पेन असेल तर त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि वेबिनारची लिंकसुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करा. तुम्हीसुद्धा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.